नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 28वां भक्ती मार्गातील आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 26। वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते पुंसां मनोनयन निवृत्तिमादमाधं दानम् कंठं च कौस्तुभमणैरधियभूषणार्थम् कुर्यान् मनश्चखिललोकनमस्कृतस्य। वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते पुंसां मनोनयन निवृत्तिमादधानम् कंठं च कौस्तुभमणैरधिभूषणार्थम् कुर्यान् मनश्चखिललोकनमस्कृतस्य। वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते पुंसां मनोनयन निवृत्तिमादधानम् कंठं च कौस्तुभमणैरधिभूषणार्थम् कुर्यान् मनश्चखिललोकनमस्कृतस्य। वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते पुंसां नयन निवृत्तिमादधानम् कंठं च कौस्तुभमणैरधिभूषणार्थम् कुर्यान् मनश्चखिललोकनमस्कृतस्य। वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते पुंसां मनोनयन निवृत्तिमादधानम् कंठं च कौस्तुभमणैरधिभूषणार्थम् कुर्यान् मनश्चखिललोकनमस्कृतस्य। वक्षोधिवासं वृषभस्य महाविभूते
पुंसा मनोनिवृत्तिमदादधानम् कंठं च कौस्तुभमणेरधिभूषणार्थम् कुर्यात् नमस्य किल लोकमनस्कृतस्य वक्षः वक्षस्थ अधिवासम स्थान ऋषभस्य परम पुरुषोत्तम भगवंतांचे महाविभूते महालक्ष्मीचे पुंसाम व्यक्तींचे मनः मनास नयन डोळ्यांसाठी निवृत्तिम दिव्य सुख आदधानम देणारे कंठम कंठ च सुद्धा कौस्तुभ मने कौस्तुभ मण्याचे अधिभूषण अर्थम जे सौंदर्य वाढविते कुर्यात त्याने ध्यान करावे मनसी मनामध्ये अखिल लोक अखिल विश्वाद्वारे नमस्कृतस्य जो शोभून दिसतो. भाषांतर पुढे योग्याने महालक्ष्मीचे निवासस्थान असणारे भगवंतांचे वक्षस्थ आपल्या ध्यानी धरावे. हे वक्षस्थळ म्हणजे मनाची सर्व दिव्य सुखे आणि नेत्रांचे पूर्ण समाधान यांचे उगम स्थान आहे. त्यानंतर योग्याने अखिल विश्वाला पूज्य असलेल्या भगवंतांच्या कंठाची प्रतिमा आपल्या मनात दृढ करावी. पुरुषोत्तम भगवंतांचा कंठ वक्षस्थळावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करतो. भगवंतांचं खालपासून वरपर्यंत कसं ध्यान करायचं, कसं दर्शन करायचं, काय लक्षात ठेवायचं, एक्झॅक्टली कशावर ध्यान करायचं, हे भगवान कपिलदेव थोडक्यात आपल्याला समजावून सांगत आहेत. परवा आपण चरण कमलांबद्दल वाचलं. काल आपण पाय, मांड्या आणि कटी प्रदेश आणि नाभी याचं ध्यान कसं करायचं. आज पुढे आपण वाचत आहोत जिथे म्हटलेलं आहे, नंतर योग्याने भगवंतांच्या छातीवरती वक्षस्थळावर ध्यान करावे. हे वक्षस्थळ महालक्ष्मीचं निवासस्थान आहे आणि हे सगळ्यांच्या मनाला दिव्य सुख आणि डोळ्यांना समाधान देतं. त्यानंतर योग्यांनी भगवंतांच्या कंठाची प्रतिमा मनात दृढ करावी, त्याच्यावरती ध्यान करावं. हे कंठ ह्या छातीवरती दिसणाऱ्या कौस्तुभ मण्यांचं सौंदर्य वृद्धिंगत करतं. एक थीम या सगळ्यामध्ये अशी आहे की भगवंत स्वतः सुंदर आणि पॉवरफुल आहेत, त्यांची आभूषणं नाही. ते सौंदर्य आणि ती शक्ती, पॉवर याचं चिंतन करणे, मनन करणे
ध्यान करणे हे आपला उद्देश असलं पाहिजे. भगवंतांचे हजारो अनंत नावं आहेत. या अनंत भगवंतांच्या नावांमध्ये देखील तशीच शक्ती आहे असं चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात. ती शक्ती तेव्हाच आपल्याला कळते जेव्हा आपण त्याच्या मागचा आशय लक्षात घेतो, हे नाव का आहे असं. त्याचप्रमाणे भगवान कपिल देव ते सांगत आहेत की भगवंतांच्या विविध अवयवांचा योग्याने वेगवेगळ्या पद्धतीने सेपरेटली ऍक्च्युली सांगतात ध्यान केलं पाहिजे, क्रमाक्रमाने इन सिक्वेन्स, एका सिक्वेन्स मध्ये. आणि ते त्याचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, क्रम काय असला पाहिजे आणि कशाबद्दल ध्यान केलं पाहिजे. तर आज आपण भगवंतांचं वक्षस्थळ, गळा, बाहू, इथपर्यंत वाचायचा प्रयत्न करूया. कारण ते बाहू नंतर थोडस डिटेल मध्ये जातात. वक्षस्थळाचं ध्यान कसं केलं पाहिजे, ते महालक्ष्मींचं निवासस्थान आहे. म्हणून ऑफकोर्स जे महालक्ष्मींचं निवासस्थान आहे ते आपल्या सगळ्यांचंच निवासस्थान आहे. त्याच्यावरती मन दृढ केल्यावरती आपल्याला दिव्य सुख मिळालं पाहिजे, दिव्य समाधान पूर्ण समाधान मिळालं पाहिजे. तात्पर्य, उपनिषदांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या विविध शक्ती उत्पत्ती, लय आणि संहाराची कार्य करीत असतात. पहिल्यांदा हेच समजावून घ्यायचं असतं, भगवंतांची सृजन लीला. तर उपनिषदात असं म्हटलेलं आहे की भगवंतांच्या विविध शक्ती आहेत आणि त्या शक्ती हे जग निर्माण करणे, प्रकृती निर्माण करणे आणि लय आणि संहाराची कार्य करीत असतात. या वैविध्यपूर्ण अचिंत्य शक्ती भगवंतांच्या वक्षस्थळामध्ये स्थित असतात. सामान्यतः लोक म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. या शक्तींचे प्रतिनिधित्व महालक्ष्मीद्वारे केले जाते. काल का परवा दिवशीच प्रभुपादांचा मेसेज पाठवलेला तुमच्या लक्षात आहे का बघा. प्रभुपाद कुठे म्हणतात, भागवतम मध्येच एका ठिकाणी, की स्त्रीला पुरुषाची शक्ती म्हणून आपण मान दिला पाहिजे आणि त्या अर्थाने स्त्री ही पुरुषापेक्षा खूप शक्तिमान असते. बऱ्याच वेळेला प्रभुपादांना काही लोक नाव ठेवतात की प्रभुपाद स्त्रियांना कमी लेखतात वगैरे. कमी लेखत नाहीत. जसं प्रकृतीने वेगळं बनवलंय तसं वेगळं पाहतात. सगळे समान नाही आहेत. दोन पुरुष देखील समान असू शकत नाहीत. स्त्री पुरुष कसे समान असणार. या भगवंतांच्या सगळ्या शक्ती, भगवंतांची सगळ्यात मोठी शक्ती लागते ती म्हणजे ही प्रकृती निर्माण करण्यासाठी, याचं पालन पोषण करण्यासाठी, याचा संहार करण्यासाठी. बाकीच्या गोष्टी क्षुल्लक गोष्टी आहेत. नाही, कारण या प्रकृतीचा आपण अंत पाहू शकत नाही, एवढी मोठी आहे ही प्रकृती. भौतिक अस्तित्व आणि आध्यात्मिक अस्तित्व देखील. हे सगळं निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे, त्याचं मॅनेजमेंट करणे एवढी सोपं काम आहे का? एक घर चालवायचं होत नाही आपल्याला. एक कंपनी चालवायची म्हटलं तर आपण रात्रंदिवस बिझी असतो. हे अखिल ब्रह्मांड चालवण्यासाठी किती शक्ती लागत असेल. आणि ही शक्ती भगवंतांच्या वक्षस्थळातून येते असं सांगितलं जातं. आणि या शक्तीचं प्रतिनिधित्व महालक्ष्मी करते. ती सर्व शक्तीचे भांडार असून भगवंतांच्या दिव्य विग्रहाच्या वक्षस्थळापाशी तिचा निवास आहे. ती सर्व शक्तीचे भांडार असून, म्हणूनच देवी देवतांच्या मध्ये देखील देवींची जी पूजा करतात, विशेष करून दुर्गा माता, काली माता वगैरे, अशा पंथाला काय म्हटलं जातं? शाक्त किंवा शक्तिपंथ, शक्तीची पूजा करणारे.
आणि भक्तांना काय म्हटलं जातं? भक्त. शक्तिमानची पूजा करणारे, शक्तीची पूजा करणारे आणि शक्तिमानची पूजा करणारे. परंतु भक्त हा शक्तीची पूर्ण रूपात पूजा करतो, शक्तीची शक्तिमानासहित पूजा करतो. खरा भक्त. जे फक्त टायटल साठी भक्त आहेत ते भगवंतांची शक्तिमान म्हणून पूजा करतात, भगवंतांच्या शक्तीची पूजा करत नाही. जसं आपण लोक. महालक्ष्मी ही भगवंतांची शक्ती आहे, दुर्गा देवी. जो योगी भगवंतांच्या दिव्य शरीरावरील या स्थानाचे अचूकपणे ध्यान करतो तो अनेक भौतिक सामर्थ्य प्राप्त करू शकतो. म्हणूनच लोक वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी दुर्गा देवीची वगैरे पूजा करतात. या सामर्थ्यांमध्येच अष्टसिद्धींचाही समावेश आहे. याच्यामध्ये पण आता योगी हा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या स्टेज मधूनच जात असतो. परंतु मधूनच तो विचलित होऊन याच्याने जी शक्ती मिळते योग्याला, त्या शक्तीवरतीच आनंद मानून थांबू शकतो. यालाच योग सिद्धी प्राप्त करणे. काही काही योगी लोक ही योग सिद्धी प्राप्त करण्यासाठीच योगाभ्यास करत असतात. त्यांच्यासाठी विशेष करून सांगितलंय की त्यांनी भगवंतांच्या वक्षस्थळाचं ध्यान केलं पाहिजे. त्या वक्षस्थळावर निवास करणाऱ्या भगवंतांच्या शक्ती महालक्ष्मीचं ध्यान केलं पाहिजे. मग तुम्हाला अष्टसिद्धीपैकी एखादी सिद्धी मिळेल. या ठिकाणी म्हटले आहे की भगवंतांच्या कंठाच्या सौंदर्यामुळे कौस्तुभ मनाचेही सौंदर्य वृद्धिंगत होते. दामोदर अष्टकम मध्ये पण आपण वाचतो. लसत्कुंडलम गोकुले विराजमानम मुहु श्वास कंपा त्रिरेकांक कंठ. भगवंतांच्या अंगावरली सगळी आभूषणे ही भगवंतांमुळे आकर्षित दिसतात. त्यांचं आकर्षण, त्यांचं सौंदर्य हे भगवंतांमुळे वाढतं. ते भगवंतांच्या शरीरावर आहेत म्हणून वाढतं. कौस्तुभ मण्यांचा हार, तो हार देखील सुपर ऑप्युलंट, दिव्य, अगदी चमत्कारिक, विलोभनीय दिसतो, कारण तो भगवंतांच्या गळ्यात आहे. ज्या गळ्यामध्ये हात टाकून आलिंगन देण्यासाठी सगळे गोपगोपी उत्सुक असतात, त्यांना हा चान्स कधी मिळत नाही. तर त्या कौस्तुभ मण्याच्या माळेला मिळतो. त्यामुळे आणि भगवत धामामध्ये तुम्ही हे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भगवत धामामध्ये सगळं काही चेतन आहे. कौस्तुभ मण्यांची माळ या भौतिक जगामध्ये पदार्थ आहे, निर्जीव आहे, परंतु भगवत धामामध्ये तो एक जीव आहे. मग जीवाला चेतनेची लक्षणं असतात आणि भगवत धामामधलं चेतनेचं परम लक्षण असतं ते म्हणजे पूर्ण समाधान. आणि त्या पूर्ण समाधानातून व्यक्त होणारा आनंद, उत्साह, उल्हास, आणि म्हणून ते सौंदर्यवान दिसतं. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये जो कोणी अशा प्रकारे निमग्न असतो त्याच्या चेहऱ्यावरती असा आनंद असलाच पाहिजे. हेच टॉप सिक्रेट आहे. प्रभुपादांना बरेच लोक येऊन विचारायचे की हे लोक नाही, तुमची शिष्य हे लोक नाही फॅशन करतात, नाही हेअरस्टाईल ठेवतात, नाही यांना बंगला गाडी याची आसक्ती आहे, तरी पण यांच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य कसं काय, एवढा आनंद कसं काय. आणि मग अशा शास्त्रज्ञ तत्वज्ञानी लोकांना शिला प्रभुपाद उत्तर द्यायचे, तुम्ही पण जॉईन व्हा, तुम्हाला पण मी शिकवतो हे आनंद म्हणजे काय असतं. ही कौस्तुभ मण्यांची माळ, कमरेवरचा कमरपट्टा, ही सगळी जी आभूषण आहेत, कर्णकुंडल भगवंतांची, गळ्यातील फुलांची माळ, ही सगळी भगवंतांची जी आभूषणं आहेत
हे जीव आहेत, शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करत आहेत. आणि या सेवेमुळे त्यांच्यामध्ये आनंद आहे आणि त्या आनंदामुळे ते सौंदर्यवान आणि आकर्षक दिसत आहेत. जो व्यक्ती आनंदी नसतो तो भौतिकदृष्ट्या कितीही सुंदर असू दे, तो सुंदर वाटत नाही, है की नाही? बरोबर आहे ना? या जगामध्ये आपण ज्यांना ज्यांना सुंदर म्हणतो, नटनट्या, हिरो हिरोईन वगैरे, हे जेव्हा एखादी दुःखद भूमिका करतात सिनेमामध्ये वगैरे, तेव्हा आपल्याला आवडत नाही. चेहऱ्यावरती स्मित हास्य असलेलं, सदैव उल्हासित असलेले चेहरे आपल्याला आवडतात. बेंगलोरच्या माताजी मला काल प्रश्न विचारत होत्या की तुम्ही प्रभूजी असं कसं काय म्हणता की शहरामध्ये सुखच नाही आहे, इथे बेंगलोरमध्ये तर सगळे सुखासाठीच धडपडत आहेत, सगळे सुखीच तर आहेत, सुखाची सगळी साधनं त्यांना पैशामुळेच मिळतात. आमची चर्चा चालली होती नोकरी सोडायची की नाही याच्यावर. माताजी आपल्या हरीश प्रभूंची बहीण माताजी विचारत होत्या की मी रिझाईन केलेला आहे, तरी पण माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा विचार येतोय की माझा निर्णय चांगला आहे की वाईट आहे. मग मी जो नेहमीचा एक्सपेरिमेंट सांगितला तो त्यांना पण सांगितला मी. ऍक्च्युली उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या घराच्या खाली चौकामध्ये जाऊन बेंगलोरमध्ये सगळ्यांचे चेहरे बघा, कुणी आनंदी दिसतो का तुम्हाला? सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक तणाव आहे. सुखाची बरीच साधनं आपण शोधून काढली, बरेच हजारो लाखो प्रकारचे ज्वेलरी, मण्या, हिरे, मोती यांनी जडलेले माळ, मुकुट, फॅशन सगळं शोधून काढलं, पण चेहऱ्यावर आनंदच नाही आपल्या. आणि इथे बघा, ही कौस्तुभ मण्यांची माळ भगवंतांच्या गळ्यामध्ये फक्त आहे म्हणून आकर्षक दिसते, आनंदी आहे. याचं सिक्रेट आहे सेवा. स्वार्थासाठी जेव्हा आपण काही करतो ना, तेव्हा आपण कधीच सुखी होऊ शकत नाही. सेवा म्हणून आपण एखादी गोष्ट इकडून तिकडे फक्त पाण्याचा ग्लास जरी नेऊन दिला तरी आपण आनंदी होतो. आणि या भौतिक जगामध्ये ज्याला सेवेमध्ये आनंद येत नाही तो आसुरी प्रवृत्तीचा असतो. सिंपल लॉजिक आहे. भगवंतांच्या कंठाच्या सौंदर्यामुळे कौस्तुभ मण्याचेही सौंदर्य वृद्धिंगत होते. वृद्धिंगत होते म्हणजे वाढते, कमी होत नाही. वाव, हे तर अलगच गोष्ट आहे अजून. आपल्याला एक गळ्यामध्ये हार घातली दिवाळीच्या पार्टीला, काय म्हणतात त्याला, नवरात्रीच्या पार्टीला, तर आपण म्हणतो तीच परत दिवाळीच्या पार्टीला कशी घालायची, त्यातला गेला आनंद. नवीन घेतलं पाहिजे. हे भौतिक जगाचं लक्षण आहे. आध्यात्मिक जगातलं लक्षण आहे, तिथले आनंद फक्त वाढत असतं, कधीच कमी होत नाही. सेम टू सेम जरी केला तरी, कित्येक वर्ष, हजारो, लाखो, करोडो वर्ष तुम्ही सेम टू सेम जरी करत राहिला तरी ते आनंद वाढवतच जात. आणि तिथं दुसरं काही कामच नाहीये. आध्यात्मिक जगात काय काम आहे? भगवंतांची सेवा करणे, भगवंतांसाठी गाणे, भगवंतांसाठी डान्स करणे, भगवंतांसाठी प्रसाद बनवणे, भगवंतांसाठी गोष्टी घेऊन येणे, भगवंतांसाठी प्युअर मधली प्युअर गोष्ट आणणे. आणि प्रेम एवढं प्रचंड प्रमाणामध्ये असतं. आणि त्याचीच प्रॅक्टिस आपल्याला इथे करायची आहे जर तिथे जायचं असेल तर. हे बरेचसे भक्त लोक विसरतात. याची प्रॅक्टिस करायची आपल्याला इथे. नुसतं वशीला लावून नाही जाणार आपण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. प्लीज 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 मला घेऊन चला प्लीज. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थच बदलून टाकला आपण.
हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ आहे प्लीज 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 मला सेवा द्या, प्लीज 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 मला घेऊन चला नव्हे, प्लीज 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 मला सेवा द्या. आणि कौस्तुभ मण्यामध्ये त्यांचा कंठ सुंदर दिसतो असे नाही. कौस्तुभ मणी भगवंतांच्या कंठी विराजमान असल्यामुळे त्याचेच सौंदर्य अधिक वाढते. म्हणूनच योग्याला भगवंतांच्या कंठाचे ध्यान करावयास सांगितले आहे. भगवंतांच्या दिव्य रूपाचे ध्यान मनामध्ये करता येते अथवा तेच रूप मंदिरामध्ये श्रीमूर्तीच्या रूपाने प्रतिष्ठापित करून त्याला सुंदर रीतीने शृंगारता येते, जेणेकरून प्रत्येक जणच त्यांचे चिंतन करू शकेल. म्हणून मंदिरातील उपासना ही मनामध्ये भगवंतांच्या रूपाचे ध्यान करण्या इतकी ज्यांची प्रगती झालेली नाही त्यांच्यासाठी आहे. म्हणून बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतो की नाही, की मोठी मोठी मंदिरं बांधणे आणि मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये भगवंतांची पूजा उपासना करणे हे कलियुगाचे युगधर्म नाहीच आहे. कलियुगामध्ये तुम्हाला जमणारच नाही म्हणून सांगितलेलं आहे. हे द्वापर युगाचा युगधर्म आहे हा. तरीही आपल्याला शिलप्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि पूर्व आचार्य आपल्याला अशा प्रकारची पूजा उपासना करायला काय सांगतात, कारण ती पहिली स्टेज आहे. आकर्षक. तुम्हाला वाटत असेल तुमच्या 2 मिनिटाच्या प्रवचनाने एखादा व्यक्ती भगवंतांकडे आकर्षित होतो, तर तो तुमचा अहंकार आहे. ऍक्च्युली भगवंतांकडे आकर्षित होण्यासाठी फक्त भगवंतच कारणीभूत असतात. आणि म्हणून प्रभुपाद आपल्याला सांगतात की भगवंतांची मंदिरं ही ऑप्युलंट असली पाहिजेत, ऐश्वर्यवान असली पाहिजेत, सुंदर असली पाहिजेत, स्वच्छ असली पाहिजेत. आणि तसंच भगवंतांची विग्रह श्रीमूर्ती हे देखील स्वच्छ, सुंदर आणि सजवलेले असले पाहिजे, जेणेकरून नॉर्मल जनता जी आहे, ज्यांनी कधीच भगवंतांबद्दल काही ऐकलं नाही, भगवंतांबद्दल काही बघितलेलं नाही, ते पहिल्या क्षणातच प्रेमात पडतील. इतक्या सुंदर रीतीने सजवलं पाहिजे, शृंगार केला पाहिजे. ऑफकोर्स जे लोक भगवंतांच्या अशा विग्रहांचे शृंगार करतात त्यांच्या मनामध्ये तेवढं प्रेम पण असलं पाहिजे. ही काही कृत्रिम गोष्ट नाही आहे, फक्त लोकांना आकर्षित करण्यासारखी गोष्ट नाही. ती सेवा देखील एक अत्यंत आकर्षक सेवा आहे, ती प्रेमानेच केली पाहिजे. परंतु यामागचा उद्देश हा आहे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की ज्याला अजून मनामध्ये भगवंतांना बघायला येत नाही त्याने म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी मंदिरातल्या विग्रहांची सौंदर्य आवश्यक आहे. व मनामध्ये भगवंतांना बघायला आपण कधी शिकणार? नवीन भक्तांसाठी आपण सपोज याचा अर्थ सिंपल शब्दामध्ये होतो की नवीन भक्तांसाठी मंदिरं आवश्यक आहेत. सिंपल. प्रभुपाद देखील हेच सांगतात, नवीन भक्तांसाठी मंदिरं अत्यावश्यक आहेत, विशेष करून शहरामध्ये. मग नवीनचा जुना भक्त झालेला कसा ओळखायचा? ज्याला मनामध्ये अशा भगवंतांना बघता येतं. आणि ही जी स्टेज आहे, हे जे नवीनचं जुन्या भक्तामध्ये रूपांतर होतं, ते होतं श्रीमद भागवतमच्या श्रवणाने. म्हणून प्रभुपाद सांगतात की आपली मंदिरं ही ज्ञानाचे भांडार पण असले पाहिजेत. नुसतंच भगवंतांचं सौंदर्य बघून लोक दानपेटीत पैसे टाकून जातात, याला काही अर्थ नाही. आता आपली बरीचशी अशी ऐश्वर्य संपूर्ण मंदिरं ही मोर ऑर लेस कमी जास्त प्रमाणामध्ये हे टुरिस्ट डेस्टिनेशन झालेले आहेत. काय म्हणतात मराठीमध्ये? पर्यटन स्थळ झालेले आहेत, हो की नाही? कुठे चाललाय? बेंगलोरला फिरायला चाललंय, इस्कॉन मंदिर बघून या, विसरू नका. काही लोक सांगतात, हो की नाही? वृंदावनला चाललाय, मंदिरं बघून या. आणि जोपर्यंत आपण या मंदिरांना पर्यटन स्थळ मानणार किंवा पर्यटन स्थळ म्हणूनच दाखवणार लोकांना, तोपर्यंत आपण पण पर्यटकच आहोत, फिरणारे या जगातले.
प्रभुपाद सांगतात आपली मंदिरं ही ग्रंथालय असली पाहिजे, जिथे भगवंतांचं ज्ञान प्राप्त करायला लोक येऊ शकतात. ते ज्ञान त्यांना आपण दिलं पाहिजे, सिस्टमॅटिकली सायंटिफिकली दिलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक संप्रदाय आहेत रामानुजाचार्यांनी प्रस्थापित केलेले, मध्वाचार्यांनी प्रस्थापित केलेले, आणि अनेक संप्रदायांचे अनेक ब्रँचेस पण आहेत. जसं गौडीय मठ आहे, इस्कॉन आहे. परंतु या सगळ्या संप्रदायांमध्ये, सगळ्या ब्रँचेस मध्ये एक गौडीय मठ असा वेगळा आहे, ज्याचा पाया आहे फिलॉसॉफी, तत्वज्ञान. आणि ही फिलॉसॉफी अगदी सिस्टमॅटिकली, अगदी वैज्ञानिक पद्धतीने सादर करण्याचं श्रेय जातं रूप गोस्वामींना. आधुनिक जगामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना आणि आपल्यासाठी शिल प्रभुपादांना किती सायंटिफिकली समजावून सांग. आणि अशा पद्धतीने सायंटिफिकली, सिस्टमॅटिकली, स्टेप बाय स्टेप लोकांना हे समजावून सांगणे, त्यांना भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत आणणे, हे या चळवळीचं मेन उद्देश आहे. हे सुंदर आकर्षक विग्रह दाखवणे आणि पैसा गोळा करणे हा उद्देश नाहीये. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर देखील म्हणतात असं करण्यापेक्षा मंदिरं बंद करा आणि रस्त्यावर झाडलोट करून पैसे मिळवा, ते अधिक चांगलं आहे ऍक्च्युली. त्यामुळे येस, बऱ्याच लोकांना जेव्हा आम्ही खूप सिरियसली या पार्ट बद्दल बोलतो, प्रभुपादांच्या या चळवळीबद्दल, त्यांना वाटतं की आम्ही मंदिरांना कमी लेखतो किंवा मंदिरांबद्दल आम्हाला काही आसक्ती नाही किंवा आस्था नाही. न, त्याचा अर्थ तसा नाहीये. प्रभुपादांची ही सिस्टमॅटिक चळवळ लक्षात घ्या तुम्ही. मंदिरही भक्तांना आकर्षित करण्यासाठी आहेत, अभक्तांना सॉरी. आणि जेव्हा ते आकर्षित होऊन येतात तेव्हा त्यांना सुंदर रीतीने सिस्टमॅटिकली हे ज्ञान देऊन या भौतिक जगातून मुक्त करण्यासाठी ही चळवळ आहे. ती पुढची स्टेप जनरली बऱ्याच ठिकाणी घेतली जात नाही, दुर्दैवाने. ती घेतली पाहिजे. एनिवे, आपण या तात्पर्याकडे परत येऊया. प्रभुपाद म्हणतात की मंदिरातील उपासना ही मनामध्ये भगवंतांच्या रूपाचे ध्यान करण्या इतकी ज्यांची प्रगती झालेली नाही त्यांच्यासाठी आहे. आता याचा अर्थ असाही नाही आहे बरं का की तुम्हाला एवढे तुम्ही एक्सपर्ट असाल की रात्रंदिवस भगवंतांची सेवा करता, मनामध्ये त्याच्यातला आनंद पण घेता, मनामध्ये तुम्हाला भगवंतांचं चिंतन करता येतं म्हणून तुम्ही मंदिरला जायचं नाही. तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही गेला तर नवीन भक्त येतील. कारण तुम्ही ज्यांना हे एक्सपर्टली करायला जमलेलं आहे, मनामध्ये भगवंतांचं चिंतन करणे, ते नवीन भक्तांचे प्रेरणास्थान असतात. तुम्ही नवीन भक्तांना भगवंतांचं दर्शन कसं घ्यायचं, ध्यान कसं करायचं हे दाखवायला तुम्ही पण मंदिरात गेलं पाहिजे. मी आता खूप ग्रेट झालो, सिनियर डिवोटी झालो म्हणून मी मंदिरात जाणार नाही. इट्स युजलेस. मी संन्यासी आहे, मी गुरु आहे, मी मंगल आरतीला नाही आलं तरी चालतंय. दॅट्स नॉट गुड. सगळ्यांनी मंदिरामध्ये आलं पाहिजे. मंदिरातले जे विग्रह आहेत ते खरोखर आपल्यासाठी विग्रह आहेत. सगळ्यांनी आलं पाहिजे. सतत मंदिरामध्ये जाणे आणि दिव्य रूपाचे साक्षात दर्शन घेणे यात मुळीच भेद नाही. सेम आहे. मनामध्ये ध्यान करा किंवा मंदिरातल्या विग्रहावरती ध्यान करा. दोहोंचेही मोल तितकेच आहे, तितकंच इम्पॉर्टंट आहे. योगी मनुष्याला लाभ इतकाच आहे की तो एकांत स्थळी कोठेही बसून भगवंतांचे ध्यान करू शकतो. तथापि तितकीशी प्रगती न झालेल्या मनुष्याला मात्र मंदिरातच जावे लागते आणि तो मंदिरात जात नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचे रूप पाहता येत नाही. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आलेला आहे, काही नाही. मंदिरात गेलं की सगळं सोडून तेच करत बसावं असं वाटतंय. मंदिरातून बाहेर येऊन परत जॉब, फॅक्टरी करत बसलो की कधी कधी आपल्याला लक्षात पण राहत नाही की आपण भक्त आहोत. विसरून जातो सगळं परत. पुन्हा तो आनंद घ्यायला, त्या दिव्य भावनेमध्ये जायला पुन्हा मंदिराची भेट द्यावी लागते.
मग जसं हळूहळू मंदिराचे भेटी वाढतात, आठवड्यातून एकदा, मग आठवड्यातून 3दा, मग रोज, मग सकाळ दुपार संध्याकाळ, असं करत करत हे प्रेम वाढत असतं. आणि जो शुद्ध भक्त होतो त्याला मग मंदिरात नाही गेलं तरी भगवंत कणाकणामध्ये दिसायला लागतात. जाणीव भगवंतांची सदैव असते. त्याच्या हातातून एकही प्रकारचं पाप कर्म घडत नाही. तो जॉब सोडतो, फॅक्टरी बंद करतो, सगळं करतो, कारण त्याच्या सोबत असतात भगवंत. नाही, भगवंत सोबत असल्यावर आपण दुसऱ्यांना फसवणार कसं? परंतु नवीन भक्ताला मात्र पुन्हा पुन्हा मंदिरात जावे लागते. प्रभुपाद लिहितात, आणि तो मंदिरात जात नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचे रूप पाहता येत नाही. श्रवण करणे, दर्शन घेणे अथवा ध्यान करणे या सर्व विधींचा उद्देश दिव्य भगवत रूप पाहणे हा एकच आहे. शून्यावर किंवा निराकारावर ध्यान करणे हा नाही. सॉरी, I got so immersed into talking, I completely forgot. Oh my God. ऑफकोर्स, एवढं सुंदर वर्णन, एवढं सुंदर तात्पर्य दिल्यानंतर प्रभुपाद आपल्या मेन मुद्द्याकडे येतात. मायावादी, शून्यवादी, निराकारवादी, निर्विशेषवादी बनू नका. शून्यात कुठलं आलंय सौंदर्य? शून्यावरती ध्यान करणारा, आता आपण मागच्या अर्धा तास जशी चर्चा करतोय तशी करू शकतो का? शून्याबद्दल काय सांगण्यासारखं? लेट्स सी हू कॅन टेल व्हॉट इज गुड अबाउट शून्य. शून्याबद्दल काही सांगता आलं तर त्याला शून्य म्हणताच येणार नाही. ज्याला आकारच नाही, ज्याला स्वरूपच नाही, त्याच्याबद्दल किती वेळ बोलणार आपण? एक वाक्य सांगू शकता का तुम्ही? परंतु ह्या निराकार निर्विशेषवाद्यांना ज्ञानी म्हटलं जातं, कारण ते नुसतेच बडबडत असतात. काय बडबडत असतात बरं इतका वेळ? ते तर्कवाद करत असतात. थोडस लक्षपूर्वक त्यांचा तर्कवाद तुम्ही ऐकला, तुमच्या लक्षात येईल स्वतः कसा ग्रेट आहे हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे असं ध्यान केलं पाहिजे, शून्यावर नाही, निराकारावर नाही. श्रवण करणे, दर्शन घेणे अथवा ध्यान करणे या सर्व विधींचा उद्देश दिव्य भगवत रूप पाहणे हा एकच आहे. शून्यावर किंवा निराकारावर ध्यान करणे हा नाही. भगवंत दिव्य सुखाच्या वरदानांचा वर्षाव मंदिरामध्ये येणाऱ्या दर्शनकर्त्यावर, ध्यानस्थ योग्यावर आणि गीता भागवतासारख्या शास्त्रामधून दिव्य भगवत रूपाविषयी श्रवण करणाऱ्यावरही करू शकतात. श्रवण, भगवद्गीता वाचणे, भगवंतांचं ध्यान करणे एकांतस्थळी जंगलात बसून, आणि मंदिरात जाऊन भगवंतांच्या श्रीमूर्तीकडे अगदी प्रेमाने पाहणे, हे सेम आहे. सेम टू सेम आहे. सगळ्यांवरती भगवंत कृपा करतात. भक्तिमय सेवा करणाऱ्याचे 9 विधी असून, भक्तिमय सेवा करण्याचे 9 विधी असून स्मरणम किंवा ध्यान ही त्यापैकी एक विधी आहे. योगीजन स्मरणम या विधीचा लाभ घेतात, तर भक्तियोगी हे श्रवण कीर्तन करण्याच्या विधीचा विशेषत्वाने लाभ घेतात. नंदी ऐकले का तुम्ही? नंदी, ब्रह्मानंदी, कीर्तनानंदी, ध्यानानंदी. आपण कोण आहोत? कोणाला माहिती आपण कोण आहोत? किंवा कोण बनायचा प्रयत्न करत आहोत आपण? रोज सकाळी आपण 6 गोस्वामींच्या पायावर, पदचिन्हांवर त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करण्यासाठी 6 गोस्वामींचा प्रणाम मंत्र म्हणतो. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हे 6 गोस्वामी कोण आहेत, कसले नंदी आहेत? कोण म्हणतात? गोष्टानंदी. नो, गोष्टानंदी तर अजिबात व्हायचं नाही.
राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्ताली. तिथं जरा गॅप दिल्यामुळे आपल्याला तो शब्द एकच आहे ऍक्च्युली. हे राधा कृष्णांचे भजनानंदी आहेत. आपल्याला प्रभुपाद सांगतात आपला संप्रदाय आपला मार्ग आहे भजनानंदी होणे. भजनानंदी म्हणजे मराठी भजन नव्हे, संस्कृत भजन. संस्कृत भजनचा अर्थ असतो सेवा. सेवामधला आनंद घेणे. 6 गोस्वामी का फेमस झाले? सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त असायचे. आपण म्हणतो का नाही? काय म्हणतो शेवटचं वाक्य काय? ते सदैव गोपी लीलांमध्ये मग्न आहेत आणि श्री श्री राधा आणि कृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये व्यस्त आहेत, म्हणून आपण त्यांना प्रणाम करतो. तर ध्यानयोगी हा ध्यानामध्ये आनंद घेतो. गोष्ट्यानंदी म्हणजे गोष्टींमध्ये आनंद घेतो, कथा. तुमचं हृदय जर स्वच्छ सुंदर असेल तर तो देखील आनंद चांगलाच असतो. हे सगळे सेमच असतात. प्रभुपाद जसे इथे सांगतात, भगवंतांचं दर्शन घेणे, भगवंतांचं ध्यान करणे, भगवंतांची सेवा करणे, भागवतम भगवद्गीतेचं वाचन श्रवण करणे, सगळ्यात सेम आनंद आला पाहिजे. परंतु जो प्राकृत सहजी असतो त्याला वाटतं की फक्त स्टोरी ऐकले, कथा ऐकले की झालं माझं काम, सेवा करायची काही गरज नाही, दुसऱ्यांनी माझी सेवा केली पाहिजे. मग आपण चुकतो. कलियुगामध्ये हे थोडंसं भ्रमित करणारे आहे. बाकीचे सगळे ध्यान योग, कर्मयोग विशेष करून खूप भ्रमित करणार आहे कलियुगामध्ये. म्हणून कलियुगामध्ये भक्ती योगाला जास्त महत्व दिलं जातं, जे भजनावरती अवलंबून आहे, सेवेवरती अवलंबून आहे. हरे कृष्ण. मला वाटलं आज 2 श्लोक होतील पण एकच झाला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम.